हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत भेंडी। त्यासाठी मी ते भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे। आता आपण ती कट करून घेऊयात। आता भेंडी ते आपण कापून घेऊयात। पुढचा देठ आणि मागचा देठ मी कापून घेते आणि उभे असे आपण तिचे काप करून घेऊयात। हे बघा, अशी पातळ भेंडी आपण सगळीच कापून घेऊ। आणि मी ते सर्व भेंडी पातळ अशी कापून घेतली आहे। आणि भेंडी मी इथे एका मोठ्या ताटात काढून घेतली। त्यात आता आपण 1 चमचा मिरची पावडर घालून घेऊ। अर्धा चमचा हळद घालून घेऊयात, हळद पावडर। अर्धा चमचा हिंग घालून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। आणि आता आपण हाताने हे सर्व मिश्रण भेंडीला व्यवस्थित असं चोळून घेऊयात। आणि हे बघा, मी सर्व मिश्रण भेंडीला छानसं लावून चोळून घेतलंय। आणि आता आपण यात बेसन पीठ घालून ते पण त्याला छानसं चोळून घेऊयात। थोडं थोडं करून बेसन पीठ घालायचे। व्यवस्थित आपण आता याला सर्व भेंडी लागेल असं चोळून घेऊया छानसं। आणि 2 चमचे पाणी घालून आपण याला परत छानसं मिक्स करून घेऊयात। म्हणजे तळाशी बसलेलं बेसन पण आपलं यात छानसं मिक्स होईल। अजून 1 चमचा पाणी घालून घेऊया। फार जास्त पण पाणी नाही घालायचंय आपल्याला। अजून थोडंसं बेसन पीठ घालून घेऊयात। असंच मिक्स करून घेऊयात परत छानसं त्या। आणि कढईत तेल घालून घेतलंय, तेल तापलंय। आता आपण त्यात भेंडी तळून घेऊयात। आणि लो गॅसवरती आपण ही भेंडी अशीच तळून घेऊ। आणि हे बघा, इथे कमी गॅसवरती मी सर्व भेंडी आता तळून घेत आहे। म्हणजे आपली भेंडी कुरकुरीत बनेल। आणि इथे आपली भेंडी तळून झाली आहे, आता काढून घेऊयात। आणि इथे आपली भेंडी तळून झाली आहे। तुम्ही पण अशी कुरकुरीत भेंडी बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।